पंचायत राज त्रिस्तरीय व्यवस्था याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया, कारण ही आपल्या गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे. पंचायत राज व्यवस्था म्हणजे गावापासून जिल्ह्यापर्यंत लोकांनीच निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत स्थानिक कारभार चालवण्याची पद्धत. भारतात लोकशाही केवळ संसद व विधानसभा इतकीच मर्यादित न राहता तळागाळातील माणसापर्यंत पोहोचावी या उद्देशाने पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य उद्देश गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर स्थानिक स्वराज्य निर्माण करणे, विकास कामांचे निर्णय स्थानिक गरजांनुसार घेणे, सामान्य नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे, प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार बनवणे. त्यानंतर पंचायत राजची त्रिस्तरीय रचना. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था 3 स्तरांवर कार्य करते. नंबर 1, ग्रामपंचायत, गाव पातळी. ग्रामपंचायत म्हणजे काय? ग्रामपंचायत ही पंचायत राज व्यवस्थेची सर्वात खालची पण सर्वात महत्त्वाची पातळी आहे. गावाच्या दैनंदिन गरजा, विकास कामे आणि स्थानिक प्रश्न इथेच हाताळले जातात. रचना: सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वॉर्ड सदस्य. ग्रामसभेचे महत्त्व: गावातील सर्व मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ग्रामसभा ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवते. विकास आराखडे, खर्च, योजना यावर चर्चा होते. ग्रामपंचायतीची कामे: पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पथदिवे, गटारी, जन्ममृत्यू नोंद, शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणास मदत. त्यानंतर दुसरी पातळी पंचायत समिती, तालुका पातळी. पंचायत समिती म्हणजे काय? पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहे. ती तालुका स्तरावर काम करते. रचना: सभापती, उपसभापती, तालुक्यातील सरपंच प्रतिनिधी, आमदार खासदार प्रतिनिधी, विशेष सदस्य. पंचायत समितीची कामे: तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे काम समन्वयाने पाहणे, कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण योजना राबवणे, ग्रामपंचायतींना तांत्रिक व आर्थिक मदत, विकास कामांचे निरीक्षण. त्यानंतर तिसरी पातळी जिल्हा परिषद, जिल्हा पातळी. जिल्हा परिषद म्हणजे काय? जिल्हा परिषद ही पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च पातळी आहे. संपूर्ण जिल्ह्याचा ग्रामीण विकास इथून नियोजित केला जातो. रचना: अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, विविध विषय समित्या, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण योजना. जिल्हा परिषदेची कामे: जिल्हा विकास आराखडा तयार करणे, मोठ्या प्रमाणावर विकास योजना राबवणे, पंचायत समित्यांचे नियंत्रण व मार्गदर्शन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण योजना. त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेचे फायदे: 1. लोकांचा थेट सहभाग. 2. स्थानिक प्रश्नांवर त्वरित निर्णय. 3. ग्रामीण भागाचा समतोल विकास. 4. महिला व मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व. 5. लोकशाही अधिक भक्कम होते. त्यानंतर महिलांसाठी व आरक्षण. पंचायत राज संस्थांमध्ये किमान 50% आरक्षण महिलांसाठी म्हणजेच महाराष्ट्रात. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण. थोडक्यात निष्कर्ष म्हणजे पंचायत राज त्रिस्तरीय व्यवस्था म्हणजे गाव चालवायचा अधिकार गावकऱ्यांच्या हातात ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारी यंत्रणा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या साखळीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचते.